मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत आनंद निवासमध्ये फायनान्स प्रोव्हाइड करणारे सगळे बघणारे जोडपं आलेलं असतं. त्यांना नंदिनीची कल्पना खूप आवडते. ते नंदिनीला विचारतात, तुम्ही जी योजना मांडली आहे कागदावर ती ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला जमणार आहे का? नंदिनी उत्तर देणार तेवढ्याच जीवा येतो तिथे आणि म्हणतो, स्टाफ छोटा आहे पण नंदिनी मॅडम खूप मोठ्या आहेत सर. जीवाला तिथे बघून नंदिनीलाही खूप आश्चर्य वाटतं. तर इकडे काव्या पार्थसाठी खिचडी बनवत असते. तेव्हा मानिनी तिला उत्तर करते की प्रेमात पडलीयस का पार्थच्या? तेव्हा काव्या मानिनी काकूंना उत्तर देते की खूप चांगला आहे तुमचा मुलगा. गेला 1 महिने झालं माझ्यामुळे खूप त्रास झालाय त्यांना. आता अशा काही गोष्टी करायला पाहिजेत की माझ्यामुळे त्यांना आनंद होईल. म्हणून काव्या तिने स्वतःने बनवली साबुदाण्याची खिचडी घेऊन पार्थच्या ऑफिसमध्ये जाते. ती नॉक करते. पार्थचं त्याच्याकडे लक्ष नसतं. तो डायरेक्ट म्हणतो, ये रम्या. पण रम्याच्या जागी काव्याला बघून पार्थलाही खूप आश्चर्य वाटतं. आता जीवाचे आणि काव्याचे हे प्रयत्न नंदिनी आणि पार्थ रेकग्नाइज करतील का? ते त्या दोघांना माफ करतील का? यासाठी पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम.